नमस्कार. तर कुठून आले तुम्ही माझ्याकडे? मी कॅनल रोड. कॅनल रोडवरून आले. तर नेमकं माझ्याकडे यायच्या आधी नेमकं काय त्रास होता आणि किती दिवसापासून होता? हे मला असं तरी असं सांगता नाही येणार, पण पाठ दुखत होती म्हणून मी डॉक्टरकडे गेली होती. ओके. मग आणि हात ते बरेच वर्षापासून मग दुखताय डॉक्टर माझे. गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टरने काय सांगितलं होतं? डॉक्टरांनी काही नाही, गोळ्या औषधं दिले. हा. 2-3 एक महिने गोळ्या घेतल्या मी. हां. नंतर मग काही नाही, फरक वाटला मला. पण मग ते तात्पुरताच फरक वाटायचा गोळ्या घेतल्या. मग पुढे नंतर? पुढे नंतर काही नाही, मग मी नंतर गेलेच नाही डॉक्टरकडे. आणि मग ते माझ्याकडे एक कस्टमर येतं, त्यांनी सांगितलं मला. नाही, तुम्हाला काय डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं ना? नाही झालं तर? ऑपरेशन सांगितलं होतं मला, पण मग आम्ही काही निर्णय नाही घेतला नाही, ऑपरेशन ओके. असं. ठीक आहे. नेमकं काय व्हायचं? पाठ दुखायची आणि हात दुखायचे किंवा पाय दुखायचे? नाही, फक्त पाठीसाठीच गेले होते त्यांच्याकडे. ओके. पाठ खूप दुखत पण होती आता मला. तुम्हाला पाठ आणि हात पण दुखतो ना मग? हात पण दुखता माझे. ओके. हात तर पहिल्यापासूनच दुखता, पण मग त्यांना पाठीचं सांगितलं होतं असं. ओके. ठीक आहे. आता झालं काय, तुमच्या मानेमध्ये 3-4-5-6 मध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता त्यांनी 3-4-5 दिलंय पण डॉक्टर. हे बघा, 1, 2 आणि 3 मानकेमध्ये थोडीशी झीज आहे. त्यांनी 3-4-5 सांगितले मला. आणि इथे L4-5 L5 इथे पण वरची खाली सरकली, गाडी बरीच बाहेर आहे. 3रा 4था 5वा आणि 6वा अशा 3 मणक्यामध्ये प्रॉब्लेम. 3-4-5 का कसं आहे? 3, 4, 5, 6. 6 पण आहे. 6 पण. ओके. हे बघा, हे दिसलं का? एकच मणकं नाही ना तुमचं? दिसलं का? म्हणजे प्रत्येक मणक्यामध्ये थोडी 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 झीज आहे. असं आहे. पण गाद्या ज्या असत्या त्या सफिशियंट मध्ये थोडस झीज होते. पण तुमचं मानेपेक्षा कमरामध्ये बऱ्यापैकी डिक सरकली, गादी सरकली, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात त्रास. पण मला हे असं मधून मधून अशी चमक भरल्यासारखे होते असं. ठीक पण आहे. असं एवढं नाही होत असं. आता जेव्हा तो मणका जागेवर जाईल तेव्हा ते क्लिअर होत.